शिवाजी. थोडक्यात तोपर्यंत अल्प परिचय तुमचा घेऊ शकता का तुम्ही? नमस्कार. सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. माझं नाव मी कुमारी विद्या मुकिंद भोपे. माझा जिल्हा हिंगोली जिल्हा, म्हणजे मी मराठवाड्यातली मुलगी आहे आणि सध्या मी इयत्ता 11वीला आर्ट या शाखेमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकते. माझे 10वी पर्यंतचं शिक्षण पुण्यात, म्हणजे 9-10 पुण्यात झाले आणि 8वीच्या आधीचं शिक्षण माझं गावाकडे झालं. लॉकडाऊनमुळे ज्यावेळी आपण 2 वर्ष घरामध्ये होतो त्यावेळी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा असायच्या, तर तशी मला आवड झाली. माझ्या शिक्षकांनी मला वक्तृत्व स्पर्धेबद्दल सांगितलं आणि त्यावेळी मग मी भाग घेत असत. मला त्यात भरपूर बक्षिसं मिळाली. 2 वर्ष असाच त्यावेळी शाळेमध्ये पहिल्यांदा मी भाषण केलं. सर्वांना फार आवडलं आणि भाषण म्हणतं की माझं नाव म्हणलं की सर्वांना मार्क मिळाले. म्हणजे अभ्यास पण केला आणि भाषणाची जी आपली आवड आहे, व्याख्यानाची आवड, ती आवड सुद्धा जोपासली गेली. म्हणजे आपले छंद जोपासा आणि अभ्यास पण करा, तरी सुद्धा काम होत असतं. आणि मग अशा प्रकारे व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध होतं आणि मग तुम्ही हळूहळू तुमची कला जोपासत पुढे जाता. आणि त्याचं स्वागत करा, कारण तितक्याच दमदारपणे आपल्यासाठी त्या महाराजांबद्दल आपल्याशी बोलणार आहेत. जर तांत्रिक गोष्टी रेडी असतील, सेट असतील, तर मी त्यांना परवानगी. सर्वप्रथम ज्या पुण्यभूमीमध्ये छत्रपती श्री शिवाजीराजे जन्मले, ज्या पुण्यभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा जिजाऊ आईसाहेबांच्या पोटी म्हणजे जन्माला आले, या भूमीमध्ये ते लहानाचे मोठे झाले, या भूमीमध्ये ते खेळले, या पुण्यभूमीला, आपल्या पुणे नगरीला सर्वप्रथम नमन करते. हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता जिजाऊ आईसाहेब आणि हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि हेच हिंदवी स्वराज्य आपल्या खांद्यावर पेलत हे स्वराज्य पुढे नेण्याचं काम करणारे छत्रपती श्री संभाजी महाराज. अरे ये संभाग बढ़ सकता है लेकिन कभी गद्दार नहीं हो सकता, असं म्हणणारे आपले छत्रपती श्री संभाजी महाराज यांना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा करते आणि मी माझ्या बोलण्याला सुरुवात करते. मित्रांनो, ही वेळ अशी होती की सर्वत्र कुतुबशाही, निजामशाही, औरंगजेब यासारख्या अडचणांनी संपूर्ण हिंदवी स्वराज्याला विळखा घातला होता. सर्वत्र फक्त अन्याय, अत्याचार आणि अंधकार आणि अधर्म पसरला होता. अहो, ज्या आया बहिणींना आपण आपल्या घरातली देवी मानतो, आई समान मानतो, बहिणी समान मानतो, त्या स्त्रीची अवस्था काय होती? आमची स्त्री रस्त्यावरून चालत असावी तर कोणीही यावं, कोणत्याही सरदाराने यावं, आमच्या आया बहिणींना घोड्यावर टाकून घेऊन जावं आणि बाजारामध्ये जसा भाजीपाल्याचा भाव लावला जातो त्या भावामध्ये आमच्या महिलांना विकलं जावं. इतकी वाईट अवस्था. अहो, महिलांतर सोडा, सगळ्यांचा पालन करणारा आपला देव, आपला ईश्वर सुद्धा सुरक्षित नव्हता. सगळी देवळे, सगळी मंदिरं आणि मूर्त्यांची विटंबना केली जात, मंदिरांची कळस तोडली जात आणि त्यावरती मस्जिदी बांधल्या जात होत्या. आपल्या मूर्तीची साक्षात विटंबना केली जायची, ज्या मूर्ती समोर आपण नतमस्तक होतो. मूर्ती शेतकऱ्यांची अवस्था तर अशी बिकट होती की शेतकरी जिथे शेती करतो तिथे गाढवाचा नांगर फिरवला जात होता आणि मोठ्याशा लाकडीवरती माणसाची मुंडकी लावली जात होती, म्हणजे कुणी इथे येण्याचं साहस सुद्धा करणार नाही. एवढी वाईट परिस्थिती म्हणजे सर्वत्र होती. पण अशा परिस्थितीत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न कुणी पाहिलं तर राजमाता
माता, राष्ट्रमाता, वीर माता जिजाऊबाई साहेब आणि हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न स्थापन करण्यासाठी सर्वत्र अंधार पसरलेला असताना एक आशेचा किरण या अंधार रूपी गुलाम रूपी अंधाराला छेदून काढण्यासाठी एक सूर्यप्रकाश जन्माला कुठे जिजाऊबाई साहेबांच्या पोटी शिवनेरीवर 19 फेब्रुवारी 1631 रोजी एका सूर्याचा जन्म झाला. तो बाण रडत होतं, ते डरकाळी फोडून त्या औरंगजेबाला त्या सर्व शाह्यांना सांगत होतं की आज तुमचा काय जन्माला आलेला आहे. ज्यावेळी आपल्याकडे स्त्रिया गरोदर असतात तेव्हा आपल्याकडे स्त्रियांना डोहाळे लागतात. बरोबर आहे की नाही महिला मंडळ? लागतात. जिजाऊबाई साहेबांनाही डोहाळे लागले असणार. आपल्या इकडे काय डोहाळे लागतात? काहीतरी आंबट खावंसं वाटतंय, काहीतरी गोड खावंसं वाटतंय, असं करावं वाटतं, तसं करावं वाटतं, हे आपल्या इकडचे डोहाळे. परंतु जिजाऊबाई साहेबांना कसे डोहाळे लागले होते? त्यांना असे डोहाळे नव्हते. त्यांना डोहाळे लागले होते मला 1 नाही 2 नाही 3 नाही, मला 6 हातात असावीत. त्या प्रत्येक हातात एक शस्त्र असावं आणि त्या शस्त्रांनी या दुष्टांचा, या राक्षसांचा संहार करावा, नायनाट करावा, घोड्यावरती स्वार व्हावं आणि त्या सह्याद्रीच्या कडा कपाऱ्यावर भगवा झेंडा फडकावा आणि संपूर्ण हिंदवी स्वराज्य तयार करावं. अरे ज्या माऊलीला असे डोहाळे लागतील, विचार करा त्या माऊलीच्या पोटी येणारा हिरा, त्या माऊलीच्या पोटी येणारा मुलगा, तो वाघ असल्याशिवाय राहणार नाही, तो वाघ असल्याशिवाय राहणार नाही. माऊलींनी स्वप्न पाहिलं आणि शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं. छत्रपती शिवाजी महाराज हळूहळू मोठे होऊ लागले. आपली मुलं वयाच्या 14व्या वर्षी 16व्या वर्षी काय खेळ खेळतात बरं? आजची तरुण पिढी पाहायला गेलं तर मोबाईलवरती पबजी खेळणं किंवा हे चालू असतं आणि फार फार तर लुकाछुपी खेळणं, लंगडी खेळणं. छत्रपती शिवाजी महाराजांचे खेळ काय होते? काय होते ते खेळ? दुश्मनांना मातीत गाडायचं कसं, किल्ला स्वराज्य परत मिळवायचा कसा, दुश्मनांवर संहार कसा करायचा, तलवार कशी चालवायची, घोडेस्वारी कशी चालवायची, ही होती त्यांची वयाच्या 14व्या वर्षीची खेळणं. अशा पद्धतीने ते खेळत वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक करून त्यांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं, प्रतिज्ञा घेतली आणि पूर्ण केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या प्रियशीसाठी, पत्नीसाठी ताजमहल बांधणारे लाख असतील, पण आपल्या आऊसाहेबांसाठी स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा होता, तो म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. छत्रपती श्री शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज चालत्या बोलत्या जिजाऊबाई साहेब नावाच्या विद्यालयामध्ये शिकत होते. जिजाऊबाई साहेबांनी शिवरायांना काय संस्कार दिले होते? काय संस्कार होते ते? राजे, हे स्वराज्य आपल्यासाठी नाही किंवा माझ्यासाठी नाही, हे स्वराज्य आपल्या या गोरगरीब रयतेसाठी, हे स्वराज्य आपल्या त्या देवाऱ्यातील देवतांसाठी, हे अंगणातल्या तुळशीसाठी आणि घरातल्या माईसाठी हे स्वराज्य. राजे, या स्वराज्यात काही झालं तरी चालेल, स्त्री आपल्या मुलखातली असो किंवा परकीय मुलखातली असो, तिचा आदर देवाऱ्यातल्या देवीप्रमाणेच झाला पाहिजे. हे स्वराज्य आपल्याला स्त्रियांना नाचवण्यासाठी नाही तर वाचवण्यासाठी घडायचंय. राजे, वाचवण्यासाठी घडायचंय. ज्या वेळी स्त्रियांवर अत्याचार झाला, जिजाऊबाई साहेब म्हणाला, राजे बघताय का, घोड्यावर स्वार व्हा, बगली घाला, हातात तलवार घ्या आणि दुष्टांचा संहार करा, मी तुमच्या पाठीशी सदैव उभी आहे. ज्यावेळी आपल्या मंदिरांची विटंबना होत होती, मंदिरं तोडली जात होती, मूर्त्या तोडली जात होत्या, त्यावेळी दुश्मनाच्या मनामध्ये असं असेल की हे जे स्वराज्य आहे किंवा ही जी हिंदू संस्कृती आहे, सनातन संस्कृती आहे, इथे केवळ मंदिर किंवा त्यांना पूजलं जायचं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नजरेत नजर मिळून सांगत असतील की हे तुझ में वो हिम्मत, मैं मूर्तियों की पूजा करता हूँ इसलिए तुमने मूर्तियां तोड़ दी, मैं मंदिरों की पूजा करता हूँ इसलिए तुमने मंदिर तोड़ दे. अगर हे तुझ
पूजा नाही, इथल्या कणाकणामध्ये परमेश्वर आहे, इथल्या कणाकणामध्ये परमेश्वर आहे असं माझ्या राजांनी ठणकावून सांगितलं असेल. हे स्वराज्य, हे लाखो मुलाचं स्वराज्य जे निर्माण झालं ते तुम्ही सांगा, हे एकटं छत्रपती शिवाजी महाराजांमुळे निर्माण झालं का हो? नाही, हे एकटं शिवाजी राजांना कधीच झालं नसतं. ते झालं ते जीवाला जीव देणाऱ्या हजारो अशा निगड्या छातीच्या मावळ्यांमुळे. कोण होते कोण हे मावळे? असे किती मावळे होते की ज्याने महाराजांनी म्हणावं की मोहिमेला जायचं आणि इथे मरणासाठी बाजी टाकावी. अहो, अनेक राजांनी नरदुर्ग बांधली, जलदुर्ग बांधली, भूदुर्ग बांधली. माझा छत्रपती शिवाजी राजा असा होता ज्याने नरदुर्ग बांधली, जी नरदुर्ग जीवाला जीव सुद्धा देत असत. ही मावळे तुम्ही असं कधी ऐकलंय का हो? कुणीतरी मरणासाठी भीक मागतंय. आपण अनेक वेळा असं ऐकलंय की जीवन दान देण्यासाठी याचिका केली जाते, जीवन दान देण्यासाठी भीक मागितली जाते. परंतु छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास असा होता जिथे मावळे जीव मागण्यासाठी नाही तर मरणासाठी हजेरी लावत, मरणासाठी शर्यत होत असत. राजांनी म्हणावं ही मोहीम आहे आणि मावळ्यांनी मरावं. राजा या बारीनं म्या जातो, राजा नाही, राजा या बारीनं म्या जातो, मला नाही राजा मोहीम, नाही राजा मागच्या वेळेस तानाची गेलते, या बारीनं म्या जातो राजा. ही मरणासाठी बाजी लावणारा पहिला इतिहास आहे, मरणासाठी बाजी लावणारा. एकदा गेलेला मावळा परत येणार नाही वापस, हे ते माहित होतं. बरं काय असेल या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं काय केलं असेल त्या जनतेच्या मनात की त्यांनी जीव द्यायला तयार व्हावं राजांच्या एका शब्दावरती? या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच म्हटलं नाही हे स्वराज्य माझं आहे, असं कधीच म्हटलं नाही. हे स्वराज्य आहे तुमचं, हे स्वराज्य तुमच्यासाठीच आहे आणि भविष्यात तुमच्या पिढ्यासाठीच आहे, आपल्या आया बहिणींच्या अब्रूसाठी आहे, आपल्या मंदिरातल्या देव्हाऱ्यासाठी आहे, आपल्या कपाळावर भगवा टिळा सतत राहावा यासाठी हे स्वराज्य आहे. या आणि तुमच्यासाठी लढा म्हणून मावळे जीव देत असत या राज्यासाठी. आता मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही मावळ्यांबद्दल सांगते की ज्या मावळ्यांविना हे स्वराज्य कधी घडलंच नसतं. शिवाकाशीत कुणाला माहिती हो शिवाकाशीत? कुणाला माहित नसावा शिवाकाशीत असं म्हणा. चालणं हुबेहूब शिवाजी राजांसारखं, बोलणं बी राजासारखंच, मिशला पिळगी राजासारखा, त्याचा मुजीचा कड बी राजासारखंच, चालायचंय बी राजासारखंच. लोकांना शिवाकाशीत विचारायचा काय रे दिसतो का त्या राजासारखा? लोक म्हणायचे वैर राजांची बरोबरी करतोस काय रे? अरे कसं नाही रे, तो देव आहे आपला, त्याची बरोबरी कोण करणार आहे? अरे तो देव आहे, महादेव आहे, त्याची बरोबरी करणं आपण दिसतोय की नाही बघ की. छत्रपती श्री शिवाजी महाराज आताच पन्हाळ्यावरती भगवा फडकला, परंतु स्थिती जोहारनं त्या पन्हाळ्यावरती परत विडा घातला. विडा इतका कडक की माणसं इकडे तिकडे दूरची गोष्ट, साधा पक्षी सुद्धा जागावून हलू शकत नाही. 4 महिने उलटून गेले, राज्य हतबल झाले. अरे होते तरी काय, ना बाहेर निघता येते, ना गडावर अस्वस्थ बसता येते, करावं तरी काय? त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा बहिरची नाही ते आले होते आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले राजा एक युक्ती शोधली आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले कोणते? शिवाकाशीत म्हणून एक मावळा आहे राजा, जो दिसायला हुबेहूब तुमच्यासारखा आहे, चालतो बी तुमच्यासारखा, बोलतो बी तुमच्यासारखं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होय का, मग घेऊन या. आणि शिवाकाशीताच्या मनामध्ये एकच चालायचं की जगायचं तर राजासाठी, मरायचं तर राजासाठी, सर्वस्व या राजाच्या चरणावर अर्पण करायचं. आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगावा आला. मग हा शिवाकाशीत जाणार कसं नाही? उड्या मारत शिवा गेला आणि राजे समोर होते आणि राजांना बघून शिवाकाशीत म्हणतो राजा बोलवलं जी, बोलवलं धाडलंय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले हो शिवा, आम्ही खूप ऐकून आहोत, तुम्ही अगदी आमच्यासारखेच दिसता. जा आमच्यासारखा अंगरखा चढवा, पेहरा घाला आणि आम्हाला बघू द्या तुम्ही आमच्यासारखे दिसता का. शिवा धन्य झाला, त्याच्या अंगाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांची कापडं लागणार होती. शिवा धन्य झाला होता. शिवा तसा गेला आणि लागले झाला आणि राजांना बघून म्हणाला राज कसं दिसतोय म्या, सांगा की राज. राज पाहत राहिले आणि म्हणाले अरे शिवा, ए शिवा, अरे आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहवा इतकाच अगदी आमच्यासारखाच दिसतोयस तू. मग तो शिवाकाशीत म्हणतो वय का राज, म्हणजे तो सिद्धी जोर बी आम्हाला ओळखायचा नाही. राजा म्हणल्यावर तुला कसं कळलं की आम्ही तुला त्या सिद्धी जोरकडे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून पाठवणार आहोत? त्यावेळी शिवाकाशीत म्हणतो अहो राजा, इतक्या दिवस तुमच्या संगती राहिलो ते काय उगाच का?
तुमच्या काळजातली ठोकी काय म्हणतात ते बी आम्हाला ठाऊक करायचं. एकदा विड्यात जातो आणि त्या स्थितीजवळची मानच मोडून आणतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजवळ गेले, मिठी मारली आणि म्हणाले, अरे शिवा एकदा आई बाबाला विचारून घ्यायचंच की. त्यावेळी शिवा कशी म्हणाला, राजा तुम्हीच आमचा आई बाप, तुम्हीच आमचं सर्वस्व. जन्म जरी आमच्या आई वडिलांनी दिला असेल तरी जन्म जगण्याचा अधिकार तुम्ही आम्हाला दिलाय, तुम्ही आम्हाला दिलाय. दिवस ठरला, मोहीम ठरली. छत्रपती शिवाजी महाराज मागच्या दरवाजाने विशाळगडाकडे निघाले आणि एक पालखी निघाली जोहरकडे. सिद्धीजोहरला आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी अफजल खानाला फाडले, शाहिस्ते खानाला परत लावलं, ते महाराज आपल्याला शरणागती पत्करणार, आपल्या दरवाजात येणार, शरण येणार आपल्याला. त्यावेळी तो खुश झाला होता. विडा ढिरा पडला होता आणि सर्वत्र उत्सुक झाले होते की 5-6 फुटाच्या अफजल खानाला फाडणारा राजा कसा असेल, शाहिस्ते खानाला पळवणारा राजा कसा असेल, शून्यातून विश्व निर्माण करणारा राजा कसा असेल, हे सर्वत्र पाहायला राजे मागून विशाळगडाकडे निघाले आणि शिवाकाशीदाची पालखी चालली सिद्धीजोहरकडे. पुन्हा शिवाजी महाराज सिद्धीजोहरांनी आत घेतलं, बसवलं. तेवढ्यात 2 संशय डोळे, फजल खान, अफजल खानाचा मुलगा, तो आला आणि सिद्धीजोहरकडे बघून म्हणाला, हुजूर हुजूर कसं हो गया, हुजूर कसं हो गया. ये सिवा नहीं हो सकता, हुजूर का सिवा है ही नहीं. त्यावेळी सिद्धीजोहर म्हणतात, पी कर आए हो या रात का नशा कर आए, देख नहीं सकते सिवा ही तो बैठा है हमारे सामने. त्यावेळी तो म्हणतो, मैंने देखा है सिवा को. अरे एक बार देखा है, उसका डर अभी तक नहीं गया, नहीं भूल सका हूं मैं चेहरा. जब अफजल खान का वक्त था तब इनके माथे पर एक निशान था चोट का, इसके माथे पर नहीं. सिद्धीजोहर सरशी पुढे सरकला, तलवार काढली. पुढे शिवाकाशीत होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात बसलेले. आणि त्याला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा गणित कामा त्याला माहित होता, तलवार काढली, माथ्यावर धरली आणि विचारलं, सच सच बता, तू ही है शिवा, तू ही है शिवाजी महाराज. तो बोलतो, हो मी शिवाजी महाराज. सपकन वार केला, परत विचारलं. तेव्हा शिवाकाशीत हसत होता आणि त्यावेळी सिद्धीजोहर विचारतो, शर्म नहीं आती, आगे मौत है, डर नहीं लगता. ते हस रहे हो. त्यावेळी शिवाकाशीत म्हणते, अरे नाही मी शिवाजी महाराज. जन्मताना जरी शिवाकाशीत म्हणून जन्माला आले तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. असं मरण 1 नाही 2 नाही 3 नाही, 1000 वेळा मरण मराया तयार आहे शिवाकाशीत. आज सोडून दे माझ्या राजाची पाठ, माझा राजा कवाचा पोहोचलाय विशाळ गडावर. तुला काय माहित, सोडून दे माझ्या राजाची पाठ, तो येणार नाही हाताला. राग अनावर झाला सिद्धीला, दिशा तलवार चालवली. धड एकीकडे झालं, डोकं एकीकडे झालं. शिवाकाशीत या स्वराज्यासाठी थारात तिरथी पडला, आहुती दिली त्यानं प्राणाची. पण शेवटी पण तो हसत होता, माझा राजा वाचला होता, माझा राजा वाचला होता. विचार करा काय पेरला असावं त्या मावळ्यांच्या हृदयामध्ये की राजांच्या एका शब्दावरती त्यांनी बलिदान द्यावं, आपला जीव द्यावा. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज इकडे तिकडे जाण्याऐवजी थेट शिवाकाशीदांच्या आऊसाहेबांकडे गेले. त्या आऊसाहेब हातामध्ये पंचारतीचं ताट घेऊन राजांची वाट पाहू लागले. राजे आतमध्ये आले आणि म्हणाले, त्यांना बघत म्हणाले, अहो आऊ, आपला शिवा गेला हो, आपल्या स्वराज्यासाठी धारात तीर्थी पडला. पुढे जिजाऊ त्या आऊसाहेब होत्या आणि त्यांना, होय राजा, आम्हासनी ठाऊक आहे, माझा शिवा या जगात नाही राहिला. त्यावेळी शिवाजी महाराज म्हणतात, तुम्हासनी कसं ठाऊक, आम्ही तर आता आलो. त्या म्हणाला, माझा शिवा असता तर तुमच्या संगती नाचत नाचत आला असता. अरे आमचं राजा वाचलं, आमचं राजा वाचलं म्हणत. तो नाही आला म्हणजे तुम्ही नाही हो राज, म्हणजे तो गेला हो राज. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, माऊली तुम्ही धन्य आहात, तुम्हाला माहिती आहे तरी पंचारतीचं ताट तुम्ही ठेवलंय. अहो एक मेला तर चालेल राज, पण लाखाचा जगणारा पोशिंदा जगला पाहिजे राज, पोशिंदा जगला पाहिजे. त्यानंतर राजे तिथे बसतात. माऊली म्हणते, राजा आधी जिजाऊ आईसाहेबांकडे जायचं होतं, आऊसाहेब तुमच्या वाट पाहतात. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, तुम्ही पण शिवाकाशीदाची वाटच पाहत असाल ना. त्यावेळी ती माऊली ढसाढस रडू लागते आणि राजे म्हणतात, जाणतो तुमचं दुःख आम्ही जाणतो, एकुलता एक मुलगा गेला म्हणून तुम्ही रडताय, माऊली नका रडू, आम्ही तुमचेच सुपुत्र आहोत. त्यावेळी ती माऊली कडाकते, उठते आणि म्हणते, आज राजा कोण म्हणलं की माझा एकुलता एक मुलगा मेला म्हणून रडते. अरे मला देवानं एकुलता एकच मुलगा काढून दिला, असे 7-8 पोर असते तर मी तुमच्या चरणावर वाहिले असते, मी तुमच्या चरणावर वाहिले असते, म्हणून मी रडते राजा.
विचार करा, पोरग रडण्याचं दुःख नाही त्या माऊलीला, पोरग रडण्या नाही म्हणजे पोरग गेल्याचं दुःख नाही त्या माऊलीला, पण दुसरं पोरग काऊन नाही ते बी स्वराज्यासाठी गेलं असतं हे दुःख आहे त्या माऊलीला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात हात जोडून, धन्य तू माऊली धन्य. म्हणजे विचार करा काय विचार पेरले असतील छत्रपती शिवाजी महाराजांनी. तानाजी मालुसरे कोण होते हे तानाजी मालुसरे? उद्या आपल्या रायबाचं लगीन आहे, हातात पत्रिका घेऊन आले राजांसमोर बसले. पुढे कोंढाण्यावरती हिरवं निशाण फडकत होतं. जिजाऊ आईसाहेबांना तिथं भगवा निशाण हवं होतं. ते हिरवं निशाण त्यांच्या डोळ्यामध्ये सलत होतं आणि कधी तो कोंढाणा घेईल असं वाटत होतं. पुढे तानाजी मालुसरे येतात, लग्नाची पत्रिका देतात. जिजाऊ आईसाहेब म्हणतात रायबाचं लगीन उरकून घ्या, आम्ही तो कोंढाणा घ्यायचा विचार करतोय. तानाजी मालुसरे तसेच कडातात, पत्रिका बाजूला ठेवतात आणि म्हणतात माऊली आऊसाहेब, अहो आमच्यासारखे निगडे मावळे असताना तुमच्यासारख्या आईंनी मोहिमेवरती जावं, मग काय फायदा आम्ही मावळे म्हणून मिरवायला, आमचा काय फायदा मावळे म्हणून मिरवायला. त्यावेळी तो म्हणते आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. एकदा गेला तो तानाजी, परत पुन्हा वापस आलाच नाही, पण कोंढाण्यावरती भगवा फडकवला. याला म्हणतात प्रॉमिस. आणि आमच्या आजकालचे प्रॉमिस डे सांगायची गरज आहे, तो होता खराच प्रॉमिस छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला. पुढे आणि आजच्या आपण जेव्हा सामाजिक परिस्थिती बघतो त्यावेळी फार फार वाईट वाटतं. अहो इतिहासाच्या गप्पा मारतो आपण. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ आली की काय करतात आमचे तरुण आणि आमच्या तरुणी? वर्षभर इंस्टाग्रामवर, युट्यूबवर, फेसबुकवरती वेगवेगळ्या गाण्यांवरती नाचणाऱ्या, अंग प्रदर्शन करणाऱ्या ह्या आमच्या स्त्रिया शिवजयंती आली की नऊवारी साडी घालतात. 364 दिवस हे अशा नाचतात आणि नऊवारी साडी घालून एक दिवस चंद्रकोर लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती रील्स बनवतात. कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराज हे कंटेंट नाहीये. अरे छत्रपती शिवाजी महाराज रील्स मध्ये नाही, तुमच्या रक्तामध्ये निर्वाह, तुमच्या रक्तामध्ये असले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज. फेटे घालून डोक्यावरती निर्वायला नाहीये, त्यांचे विचार डोक्यात साठवायला छत्रपती शिवाजी महाराज. अहो त्या मावळ्यांनी रक्त सांडलं आपल्याकडे किल्ल्यांसाठी. गेले तानाजी मालुसरे कोंढाण्यासाठी, मुरारबाजी गेले, कित्येक मावळे गेले ते एका किल्ल्यासाठी बलिदान दिलं. पण त्यांनी कोरलं ना? कोणकोण किल्ले पाहायला गेले? भरपूर जण गेले असतील. एक तरी किल्ला सांगा ज्यावरती लिहिलंय म्या तानाजी मालुसरे, म्या जिंकलाय ह्यो किल्ला, माझ्यामुळे सर झाला ह्यो किल्ला. लिहिलंय तिथं, लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकले, अजून किल्ले जिंकले. कोणत्या किल्ल्यावर त्यांचं नाव आहे सांगा मला? कुठे पायरीवर तरी त्यांचं नाव आहे की माझ्यामुळे हे किल्ले पुढच्या पिढीला समजावं म्हणून त्यांनी लिहिले त्याच्यावरती की आमच्यामुळे हा किल्ला आहे. कारण त्यांना माहिती होतं इतिहास हा कधीच भिंतीवर कोरायचा नाही, तो जनतेच्या मनात कोरायचा असतो. आणि आमची पिढी काय करते? गड किल्ले पाहायला जाते आणि तिथं आपलं नाव करते. इकडे कुणाचं तरी नाव, तिकडे कुणाचं तरी नाव आणि मधात मोठं हृदय, त्यातून जातो तो पाण. हे आमचं आम्ही. अरे कोण कुठले तुम्ही रक्ताचा सडा दिला त्या मावळ्यांनी, प्राणाची आहुती दिली पण नाव नाही दिलं त्या गड किल्ल्यांवरती. कोण कुठले तुम्ही त्या गड किल्ल्यांवरती नाव लिहिणारे? अरे वाटलं पाहिजे काहीतरी. समोरून एखादी सुंदर सुशील कन्या जात असेल तरी आपली तरुण पिढी त्यांना छेडते. अहो अच्छा तरुण मुलीला एखाद्या सांगा, आपली तरुण पिढी आई म्हणून संबोधेल का? आई फार दूरची गोष्ट आहे. काही म्हणून संबोधेल का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात एक नाचणारी स्त्री आली आणि शिवरायांना म्हणाली राजा तुमची सेवा फरमायची आहे राजा. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आई तू चुकीच्या ठिकाणी आलेली आहेस, आम्ही सेवा फरमावत नाही, आली तशी साडी चोळी घेऊन परत जा. अरे ते महाराज होते. आमची पिढी गौतमी पाटील आई म्हणेल का? आई खूप दूरची गोष्ट आहे. आमच्या इथे गौतमी ताई येणार आहेत आणि नृत्य प्रदर्शन करणार आहेत असं म्हणतील. सबसे कातील गौतमी पाटील ही आमची आजची तरुण पिढी. अरे मुळात प्रश्न असा आहे की शिवबा घडण्यासाठी आता आमचा जिजाऊ उरला नाहीये तर शिवबा कुठून घडते सांगा ना? त्या सह्याद्रीच्या त्या शिखरावर भगवे ध्वज फडफडले असते का? सह्याद्रीच्या त्या शिखरावर भगवे ध्वज फडफडले असते का? अरे मा जिजाईच नसती तर राजे शिवबा घडले असते का? राजे शिवबा घडले असते का? आई म्हणते मुलाला बाळा शिवबाच व्हायचं असतं. आई म्हणते मुलाला बाळा शिवबाच व्हायचं असतं.
मधोमध बसायचं असतं. म्हणजे पुढून ढकललं मागून पडलं तरी आपण मात्र सुखरूप राहायचं असतं. बाकीच्याचं काही हो. बाबा म्हणतात मुलाला बाळा अगदी शुभात व्हायचं असतं. बाबा म्हणतात मुलाला बाळा अगदी शुभात व्हायचं असतं. समाजाचं काय नाही, आपण आपलं बघायचं असतं. आपण आपलं बघायचं असतं. त्यावेळी तो मुलगा अतिशय छान उत्तर देतो. लक्ष देऊन ऐका. मुलगा म्हणतो हो हो बाबा, हो ग आई, बाळाने ना शुभात व्हायचं असतं. बाळाने ना शुभात सारखंच व्हायचं असतं. पण त्यासाठी आई तुझी जाऊ व्हायचं असतं. आणि आधी बाबाने शहाजी राजा व्हायचं असतं. शहाजी राजा व्हायचं असतं. अरे जर जिजाच घडली नाही तर राजा शुभा घडेलच कसा? आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, आपण म्हणतो शिवाजी राजे यायला पाहिजे, मी म्हणेल माझ्या राजाला नका येऊ परत, नकाही बघू शिवजयंती तुमच्या डोळ्यांनी. अरे छत्रपती शिवाजी महाराज काय केवळ डीजे समोर नाचण्यासाठी होते का? नाही नाही, महाराजांची जयंती आणि नाचतात हे. नाचतात हे कसे? दोन मंडळ, त्यात मोठंसं कॉम्पिटिशन, एक ह्यांचा डीजे एक त्यांचा डीजे, वेगवेगळे गाणून वेगवेगळे इशारे करून एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन करायचं. अरे त्यांनी जीव दिला आणि हे तुम्ही काय करताय? आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात स्त्री कधीच नाच नाही. चक्क आश्चर्याची गोष्ट आहे, त्यांच्या जयंतीला काही लोक बायांना नाचवतात त्यांच्या मूर्तीसमोर. ही निर्लज्जासारखी गोष्ट आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या स्वराज्यातल्या बाईवरती असो किंवा परकीय बाईवरती अत्याचार झाले, बलात्कार झाला तर थेट त्याचा चौरंग केला जायचा, मृत्यूदंड होतं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आज सकाळी गेलेली मुलगी संध्याकाळपर्यंत घरात परत येईल का नाही यांची भीती धाकधूक आई वडिलांच्या मनामध्ये असते. इतका वाढला, इतका पुढे गेलाय समाज. अरे इतका बलात्कार होतो, इतक्या स्त्रियांवरती अत्याचार अन्याय होतो, पण कुणालाही त्याची गरज नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती यांना मतदान घेता येतं, पण त्यांच्यासारखं वागवता येत नाही. सगळ्यात आधी भाषणात कुणाचं नाव? महाराजांचं. पण काय त्यांची गडकिल्ल्यांचं काय? कुठेही लक्ष नाहीये. म्हणजे फार वाईट परिस्थिती आजच्या पिढीची झाली आहे. त्यांना खरंच गरज आहे शिव विचारांची. कपाळावरती गंध लावला, महाराजांसारखी दाढी ठेवली म्हणजे नाही होत कोणी छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे विचार डोक्यात साठवावे लागतात, त्यांचे विचार डोक्यात साठवावे लागतात. तेव्हा होसाल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज. खरंच आज आपल्या बंधू भगिनींची खरी तर गरज आहे. आपल्या लहान मुलांना, आपल्या मुलांना त्यांना संस्कार द्यायचं. एक आई म्हणून आपल्या मुलाला घडवा, एक पत्नी म्हणून आपल्या पतीला घडवा, एक बहीण म्हणून आपल्या भावाला घडवा. बघू कसा हा समाज पुढे जात नाही तर खऱ्या अर्थाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं स्वराज्य तयार झालं. मी असं म्हणेन खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य तयार झालं असेल. तुम्हाला माहितीये का छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काय म्हणत होते? अरे असे 10 पातूर खान आले तर उभे कापू, पण कुणी बाई समोर आली तर तिला आई बहीण समजून तिच्या मोर झुकू, तिच्या मोर झुकू. म्हणजे अशी ते मावळे आणि अशी ती त्यांची शिकवण. म्हणजे महान असं कार्य होतं ते जिजाबाई साहेबांची. शून्यातून एवढं मोठं विश्व निर्माण करणं हे काही सोपी गोष्ट नाही. फार अवघड असतं. कितीतरी खूप लाख संकट आले तरी सुद्धा महाराजांनी कधी हार मानली नाही. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहिलं नाही, मूर्ती सोडून साक्षात पाहिलं नाही. मी म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज की. हा जय तुम्हाला सांगावा लागला? हा जय त्या लहान मुलांना सांगावा लागला? नाही, वाकोआप निघाला. महाराजांचं नाव घेतलं तरी संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर राहतोय. अरे अशी कीर्ती त्या महाराजांनी घडवलेली आहे आणि त्यांच्यामुळे आपण आज श्वास घेतोय आणि घास खातोय तो फक्त त्यांच्यामुळे. शेवटी जाता जाता एवढंच मला म्हणायला आवडेल, एवढंच मला म्हणावं वाटेल की तेव्हा पुढचा छंद जर माती झाली तर सह्याद्रीची होऊ दे, तलवार झाले तर भवानी होऊ दे, जर पायरी झाले तर रायगडाची होऊ दे, जर पायरी झाली तर रायगडाची होऊ दे, आणि जर माणूस म्हणून जन्म मिळालास तर तुझ्यावर हसत हसत कुर्बान होणारा शिवा काशीत होऊ दे, शिवा काशीत होऊ दे. आणि जरी एवढं नाही झालं तर नकोच रे जन्माला घालून. अरे जरी नाही एवढं झालं तरी नकोच रे जन्माला घालून, कारण तुझ्या स्वराज्यामध्ये जन्माला येऊन माझा जन्म धन्य झाला, माझा जन्म धन्य झाला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य, त्यांना मानाचा मुजरा करून तुम्हा सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणी विचारलं तुम्हाला की काय काय आहे तुमच्या राज्यामध्ये, काय एवढा गर्व करता छत्रपती शिवाजी महाराजांवर? तिथे डोळ्यात डोळे घालून आणि कॉलर ताट करून एक उत्तर द्यायचं की प्रत्येक
दरबारात स्त्री नाही नाचली तर वाचली म्हणून आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर गर्व करतो आणि करतच राहणार. कोणी म्हणताय इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, कोणी म्हणताय मुघलांनी 70 वर्ष राज्य केलं. अरे एकदा त्यांना जाऊन सांगा रे कुणीतरी, माझा राजा फक्त 50 वर्ष जगला, आज पण त्याचंच राज्य आहे, आज पण त्याचंच राज्य आहे. अजहर मलके बजाय तस्बीह तब भी आवाज आयत अफजल. याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे उच्चातल्या उच्च 7व्या स्वर्गाला जरी विचारलं की या पृथ्वी तलावरचा सर्वश्रेष्ठ ताकदवान माणूस कोणता, तर ते सुद्धा ज्याप्रमाणे जगमान करतो का त्याप्रमाणे म्हणतील अफजल. त्या अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 मिनिटात फाडलं होतं. विचार करा कसा असेल तो राजा जो सर्वात ताकदवान होता, शाहिस्ते खान. अरे कित्येक तरी अशी संकट आली, त्या संकटांवर मात देऊन हे हिंदवी स्वराज्य घडवलं. या हिंदवी स्वराज्यातल्या प्रत्येक मुलानं त्यांच्यासारखं व्हावं, त्यांचे विचार डोक्यात घ्यावे, एवढंच मला वाटतं. धन्यवाद. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी फिटणार नाही. अरे हाच काय, इथून पुढचे 1000 जन्म झाले तरी या घोषणा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. आजूबाजू सगळ्यांना असं कळलं पाहिजे की अशी शिवजयंती कुठेही साजरी होत नाही, कारण अशा शिवजयंतीची गरज आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जाऊन मी बलिदान तर देऊ शकत नाही त्यांच्यासाठी, परंतु त्यांचा इतिहास तुमच्यापर्यंत माझ्या तोंडून पोहोचू शकते. इथले 4 लोक जरी तो इतिहास जरी घेऊन गेले आणि त्यांच्या मुलांना त्यांनी शिकवलं तर नक्कीच मला बरं वाटेल. मी हे माझं भाग्य समजते की मला शिवकन्या म्हणतात लोक, किंवा मी शिवकन्या म्हणजे शिवविचारांवर चाललेली कन्या, हे पद मला मिळालं. याबद्दल यापेक्षा मोठं पद मला अजूनही वाटत नाही कोणतं असेल जर मला कोणी शिवकन्या म्हणत असेल तर. धन्यवाद. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या सोसायटीची खूप खूप आभारी आहे. नाव थोडं लक्षात नाही माझ्या, पण खरंच खूप छान वाटतं या सोसायटीला भेट देऊन. अतिशय छान. असं वाटत नाही तुम्ही दुसरी माणसं आहात, असं वाटत सगळी, कारण हिंदवी स्वराज्यात राहण्यात प्रत्येक माणूस आपलंच असतं, पण इथे काहीतरी जुनं नातं असावं असं वाटायला लागलंय. फार आनंद तुमच्या सर्वांमध्ये इथे येऊन वाटलं. म्हणजे तुम्ही जेवढं छान तुम्ही ऐकता, जेवढं छान तुम्ही ऐकता ना, तेवढं मला बोलण्याला प्रोत्साहन मिळतो. काही ठिकाणी ना म्हणजे जिथे गलका असतो किंवा कुणाची ऐकण्याची इच्छा नसते, त्यावेळी पुढच्याच्या तोंडून आपोआप शब्द निघत नाही. परंतु अशी जर तुमच्यासारखी साथ देणारी श्रोते वर्ग भेटला तर नक्कीच मी पुढे अजून व्यासपीठावरती तुमच्यासारख्या श्रोत्यांमुळे बोले. धन्यवाद. तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. अशी शिवजयंती साजरी करत राहा, असेच विचार करत राहा, ह्या लहान मुलांना संस्कार करा, असंच मला म्हणायचंय. धन्यवाद. बोलण्याची संधी दिली